बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो हटवलाय। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो धंगेकरांनी ठेवलाय आणि यामुळे पुण्यात चर्चांना उधाण आलंय। रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। फक्त धंगेकरच नाही तर महायुतीमधील इतर पक्षांनाही तोच क्रायटेरिया लागू असला पाहिजे असंही सामंत म्हणाले। अलाइनमेंट बदल नको तर पूर्ण शक्तीपीठ महामार्गच रद्द करा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाजूला ठेवावा आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधून हा प्रकल्प आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली। वेगळा लढा आम्हाला फरक पडत नाही, त्यामुळे भाजपलाच मदत होईल, हेच सपाचं धोरण असावं असं राऊत म्हणाले। अहिल्यानगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळदे यांच्या घरी विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं। ही भेट औपचारिक शुभेच्छा भेट असली तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे परिणाम लवकरच दिसू लागतील अशी चर्चा रंगली आहे। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या 71 शेतकऱ्यांना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचवली। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट असलेल्या ढोर कोळी, टोकळे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमातींना जात प्रमाणपत्र त्वरित द्यावं या मागणीसाठी भुसावळ इथं कोळी जमात बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला। या अन्यायाविरोधात आदिवासी समाजानं 3 नोव्हेंबरपासून जळगावमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय। मुंबई पालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशात काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिला। आगामी पालिका निवडणुकीत मवियासोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षानं स्वबळाचा नारा दिला आहे। यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी मवियाला टोला लगावला। निवडणुका जवळ येतील तसशा मवियातील लाथाळ्या समोर येतील। फेविकॉल का जोड है नारा देत सुरू झालेला प्रवास आता ये जोड नाही लोड है पर्यंत येऊन पोहोचल्याचा टोला त्यांनी लगावला। मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जातंय। मवियामध्येही आघाडी करण्यावरून सर्व काही आलबेल नाही। अशा ठाणे पालिका निवडणूकही चुरशीची होणार असं चित्र आहे। ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत। मुंबई महापालिका जिंकण्याचा ठाकरेंचा निर्धार पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचा 27 ऑक्टोबरला निर्धार मेळावा होणार आहे। वरळी NSCI डोम इथं संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। तर उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा उल्लेख मेळाव्याच्या बॅनरवर करण्यात आलाय। जळगावच्या पाचोरा शहरात भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप स्वबळावर लढेल असे स्पष्ट संकेत दिले। पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत, त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना निधी मंजूर करण्यात आलाय। माजी नगरसेवकांची 2 ते 3 कोटींची कामं आयुक्तांनी मंजूर केली। दादर इथला कबूतरखान्याचा वाद काही केला थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। महापालिकेनं कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता 2 गट एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे। आज भाऊबीज निमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले। उद्धव आणि राज ठाकरे यांची बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज निमित्त एकत्र आले। तर 20 वर्षांनी ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज साजरी केली।
राज आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्त बहिणीच्या घरी एकत्र आले. यावेळी पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंनी आदित्य तेजस ठाकरेंचं औक्षण केलं. दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी असं म्हणत भाऊबीजेनंतर जय जयवंती यांनी भावना व्यक्त केली. बहिणीसाठी घरी येणं हेच मोठं गिफ्ट असतं असं जय जयवंती म्हणाल्या. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोमठाणे इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भाऊबीज आज मोठ्या उत्साहात साजरी झाली. चुलत सख्या अशा एकूण 27 बहिणींनी भावाचं औक्षण केलं. सर्व परिवार एकत्र आल्यानं कोकाटेंचं घर गजबजून गेलं. अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी एकत्र भाऊबीज साजरी केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भाऊबीज केली. जळगावमध्ये भाऊबीजेच्या सणानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या बहिणीसोबत भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली. बहिणींनी औक्षण करून तिळगुळाचा मुहूर्त दिला. तर या सोहळ्यात परिवारातील सदस्य, नातेवाईक आणि समर्थक उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला. बहिणींनी कृषी मंत्र्यांना ओवाळून दीर्घायुष्य होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी दत्तात्रय भरणे यांनीही बहिणींना भेटवस्तू देऊन सण आनंदात साजरा केला. बुलढाण्यातील देऊळगाव राजामध्ये भाऊबीजेनिमित्त 2 भावांनी बहिणीला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा भेट दिली. या अनोख्या भेटीतून संविधानाचं रक्षण करण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेच्या निमित्तानं महेंद्र थोरवे यांनी बहिणीला साडी भेट दिली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुंबईतील बोरिवली पूर्व इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन कॅबिनेट मंत्री प्रवीण दरेकर यांनी आदिवासी लोकांसोबत दिवाळी साजरी केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी लोकांना साड्या, फळं आणि फटाके वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली. अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीनं भाऊबीज साजरी केली. त्यांच्या तिन्ही बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली. त्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्यांनी दानवेंचं औक्षण केलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळत एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस आहे. सांगलीच्या मरळनाथापूर गावात आमदार सदाभाऊ खोत यांची बहीण रुपाली खोत हिनं भाऊबीज करून ओवाळणी केली. आमदार खोत यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत ओवाळणी केली. दीपावली भाऊबीजेच्या निमित्तानं कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसोबतचं नातं आणखीनच घट्ट केलं असं यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले. हिंगोलीच्या रिधोरा गावात दिवाळीनिमित्त अनोख्या विचारांची भाऊबीज साजरी करण्यात आली. भाऊबीजेनिमित्त आपले सण आपल्या बाया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं. वैचारिक देवाणघेवाणीच्या या भाऊबीजेला मोठ्या संख्येनं गावकऱ्यांची उपस्थिती होती. लातूरच्या विलास कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफलीनं लातूरकरांना मंत्रमुग्ध केलं. बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान इथं दिवाळी पाडव्यानिमित्त 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झाला. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर इथं दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी सुरू ठेवण्यात आल्यात, तर मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजन करण्यात आलंय. शहापूरमधील रेड्यांच्या झुंजी लावून अनोख्या पद्धतीनं दीपावली साजरी करण्यात आली. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सिंधुदुर्ग मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्याला या मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होऊन इथं सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी सर्वांशी संवाद साधला. दिवाळी सुट्टीनिमित्त मुंबईकर कोकणात यायला निघाले, त्यामुळं अलिबाग वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली. अलिबाग पाली या परिसरामध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन शेतकऱ्यांनी केलेलं आहे. भारतामध्ये कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं निश्चित धोरण ठरवावं, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तर पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला तसं निवेदन देण्यात आलं. सिंधुदुर्गमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. जोरदार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा भात पिकावर परिणाम झालाय. कापणीला आलेलं भात पीक पाण्यात बुडून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर तिलारी आणि आंबोली भागातही परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. साताऱ्यातील कराड शहरासह तालुक्याला जोरदार पावसानं झोडपलं. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर हवामान खात्यानं साताऱ्याला येलो अलर्ट दिलाय. जळगावच्या पाळधी गावच्या बायपासजवळ घडलेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. त्या तरुणाला मदतीला पालकमंत्री गुलाबराव पाटील धावून आले. त्यांनी आपलं वाहन थांबवून जखमी तरुणाला मदत केली आणि एका खासगी कारमधून त्याला रुग्णालयात पाठवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पुच्छ कालव्याच्या पुलाजवळ एक संशयास्पद 4 चाकी आढळली आहे. ही गाडी पूर्ण रक्तानं माखलेली आहे. तिची नंबर प्लेट गायब असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेचा पोलीस तपास करतायत. अकोल्यातील गंगानगर इथल्या सालासार बालाजी हनुमान मंदिरामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज लोखंडी अवजारानं तोडले आणि त्यानंतर दानपेटीमधून 40,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. महिनाभरापूर्वीही मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला होता. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 4 दुकानं फोडून चोरट्यांनी 45,000ची रोख रक्कम आणि चांदीचे शिक्के लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ऐन दिवाळीमध्ये ही चोरी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगावच्या चोपडा शहरात असलेल्या मोटारसायकल गॅरेजच्या दुकानाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही.